पूर्ण ताकदीने युवासेना पार्टीचा आम्ही या ठिकाणी एकमताने पाठिंबा दिलाय। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना आमने-सामने उभी असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा परब खोत यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप केलाय। त्यांच्या आरोपांना शिल्पा खोत यांनी उत्तर दिलंय। मी खोटी होते तर मला उमेदवारीची ऑफर का दिली होती असा सवालही शिल्पा खोत यांनी उपस्थित केलाय। तसंच उमेदवारी देतो यासाठी फोन केल्याची निलेश राणेंची ऑडिओ क्लिपही खोत यांनी सभेत ऐकून दाखवली आहे। सर्टिफिकेट चुकीची खोटी आहे म्हणून आम्ही आरोप केला। माझा काही वैयक्तिक राग कोणावरही नाही। ते निवडणुकीनंतर माझ्याकडे किंवा येतील, माझी पूर्वीपासूनची ओळख आहे। कधी काम घेऊन आले तर मी करणार। मी समान न्याय देणारा माणूस आहे। मी कधी ओटात एक आणि ओटात एक असं ठेवत नाही। ते गोल 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 माझ्यावर अन्याय, मग हे सगळं अशाने शहर चालत नाही। नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही, पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून लढावं शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी। तर माझी रिक्वेस्ट अशी, आपण विचार करा, लगेच उत्तर देऊ नका, पाऊस करू नका तुम्ही आणि सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून। इकडे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिकमधील भूगर्भ